नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कराडात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक. कराड शहरातील बस स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1.380 किलो गांजा, मोटरसायकल आणि 3 मोबाईल असा एकूण 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यासीर कादर शिकलगार वय 23 राहणार मंगळवार पेठ कराड आणि आकाश राजू वाघमारे वय 26 राहणार शनिवार पेठ कराड यांचा समावेश आहे. दोघांना न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 25 ऑगस्ट रोजी रात्री कराड शहर पोलिसांना कराड बस स्थानक परिसरात दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने सापळा रचला. रात्री सुमारे 11:15 सुमारास बस स्थानक परिसरातील सहारा लॉज जवळील मोकळ्या जागेत मोपेड ॲक्सेस गाडीवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयितांवर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या ताब्यातून 69,000 रुपये किमतीचा 1.380 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वाघमारे करीत आहेत.